संतनगरीत भक्तीचा महापूर. श्री संत गजानन महाराज यांची पालखी 2 महिन्यांनंतर स्वगृही दाखल. खामगाव ते शेगाव 17 किलोमीटर मार्गावर भाविकांची अखंडरी. आज सायंकाळी 6 वाजता पालखी मुख्य मंदिरात विसावणार. पंढरपूर येथील आषाढी वारीचा अनुपम सोहळा संपन्न करून तब्बल 2 महिन्यांच्या प्रदीर्घ पायदळ प्रवासानंतर संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखी आज वार रोजी अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात स्वगृही संतनगरी शेगाव येथे दाखल झाली. पालखीच्या स्वागतासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली असून संपूर्ण शेगाव नगरी गणगणगणात बोटेच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. 17 किलोमीटरच्या मार्गावर भक्तीचा महासागर आषाढी वारी आटोपून परतीच्या प्रवासाला निघालेली पालखी आज पहाटे 5 वाजता खामगाव येथून शेगावच्या दिशेने अंतिम 17 किलोमीटरच्या टप्प्यासाठी मार्गस्थ झाली. यावेळी खामगाव ते शेगाव या संपूर्ण महामार्गावर नजर जाईल तिथपर्यंत केवळ वारकरी आणि भाविकांची अखंड रीघ पाहायला मिळत होती. ऊन पावसाची तमा न बाळगता 2 महिने अखंड चाललेले हे पाय आपल्या लाडक्या माऊलींच्या भेटीसाठी अधिक वेगाने पुढे सरकत होते. अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर भव्य स्वागत, तरुणाईचा मोठा सहभाग. पालखीचे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आगमन झाले. तेथे महाविद्यालय प्रशासन, नागरिक व भाविकांच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. यंदाच्या पालखी सोहळ्यात महाविद्यालयीन व तरुण वर्गाचा लक्षणीय व शिस्तबद्ध सहभाग विशेष कौतुकास्पद ठरला. टाळ मृदंगाच्या तालावर आणि खांद्यावर भगव्या पताका घेऊन हजारो तरुण भक्तीत तल्लीन होऊन नाचताना दिसले. नगर परिक्रमेनंतर सायंकाळी मंदिरात प्रवेश. शेगाव शहरात प्रवेश करताच नागरिकांनी घराघरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढून औक्षण करून पालखीचे स्वागत केले. दिवसभर शेगावच्या मुख्य मार्गांवरून पालखीची नगर परिक्रमा पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर आज सायंकाळी 6 वाजता अत्यंत भव्य दिव्य थाटात, धार्मिक विधी आणि आरतीच्या गजरात पालखी मुख्य मंदिरात दाखल होईल. माऊलींच्या आगमनामुळे संपूर्ण संतनगरीत चैतन्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.